मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतरच मंत्र्यांना खासगी सचिव, पीए आणि विशेष कार्यकारी अधिकारी आणि इतर नेमणुका करता येणार आहेत। भाजपसहित राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनाही आपला स्टाफ नेमताना मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे। 2014 प्रमाणेच नियुक्ती करताना मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागेल। वादग्रस्त अधिकारी रोखण्यासाठी महायुती सरकारचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे। महाविकास आघाडीच्या काळामध्ये मंत्री आस्थापनेवरती काम केलेल्या अधिकाऱ्यांना ही ब्रेक लागण्याची शक्यता आहे। राजू सोनवणे आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। राजू, पाहतोय आपण कालच खातेवाटप झालेलं आहे आणि आता प्रत्येक मंत्री आपल्या आस्थापनेसाठी अधिकाऱ्यांची चाचपणी करायला सुरुवात केलेली आहे। मात्र ही चाचपणी करत असताना भाजपसहित राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांना जे आहे जे कुठलेही अधिकारी पीएस असतील, पीए असेल, ओएसडी असेल यांची नेमणूक करताना जे आहे ते मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतरच आपला स्टाफ जो आहे तो नेमणार आहे। आपण हीच पद्धत जी आहे ते 2014 ते 19 पाहिलेली होती। त्यावेळी सुद्धा सगळ्या मंत्र्यांना जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती। कुठतरी वादग्रस्त अधिकारी आहेत त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत, त्यांना रोखण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं जे आहे ते सांगितलं जातंय। मात्र त्यासोबतच जे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांसोबत ज्यांनी काम केलेलं आहे त्या सुद्धा अधिकाऱ्यांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे। त्यांना जे आहे ते मंत्री आस्थापनेवरती काम करता येणार नाही, अशा प्रकारची सुद्धा चर्चा होताना पाहायला मिळते। राजू, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।